पुरोगामी कोल्हापुरात नक्की चाललंय तरी काय असा प्रश्न आता सर्वांना पडतोय। कारण चुटकी वाजवून भूतबाधा आणि करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकांचे कारनामे हळूहळू समोर येत आहेत। कोल्हापूर शहरासोबतच ग्रामीण भागात या मांत्रिकांनी अघोरी प्रकार करून एकच खळबळ उडवून दिलेली आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। जय महाकाल। पुरोगामी कोल्हापुरात चुटकीवाला भोंदू बाबा। कोल्हापुरात तांत्रिक मांत्रिकाचा सुळसुळाट। भोंदू बाबाचा करणी करतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल। हा आहे कोल्हापुरातला चुटकीवाला भोंदू बाबा। या भोंदू बाबानं कोल्हापुरातच नाही तर ग्रामीण भागात अनेकांना गंडा घातलेला आहे। या बाबाचे कारनामे ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल। स्मशानभूमीत चुटकी वाजवत अघोरी पूजा करणं, भूत काढणं, करणी करणं यासह अनेक अघोरी प्रकार करत तो गंडा घालतोय। कोल्हापूर शहरासोबतच त्यानं आता ग्रामीण भागात महिला आणि पुरुषांना फसवलं असल्याचं देखील समोर आलंय। या चुटकीवाल्या भोंदू बाबाचे अनेक व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागले। या भोंदू बाबावर कडक कारवाई करून अशा भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर यांनी केलं आहे। अशिक्षित विकृत स्वभावाचा चुटकी बाबा असावा असं सुद्धा वाटतं। मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती द्वारे आवाहन करते की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारच्या भोंदू बुवा बाबांचे पेव फुटत आहेत आणि समाजाला वेठीस धरण्याचं काम कोल्हापूर नगरीमध्ये हे भोंदू बुवा बाबा करत आहेत। तर मी आवाहन करते की अशा कुठल्याही भोंदू बुवा बाबांना आपण समाजाने बळी पडू नये। दरम्यान गेल्या 10 दिवसांपूर्वीच कोल्हापुरातल्या शिरोली पुलाची या स्मशानभूमीत देखील अघोरी प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यामुळे पुरोगामी कोल्हापुरात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित करत अशा भोंदू बाबांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करतात। अशा पद्धतीनं लोकांना उल्लू बनवायचं आणि लोक ह्याला बळी पडतात। याच्यामध्ये कुठल्याही धर्माचा असो काय असो, पण अशा पद्धतीचे असता कामा नयेत आणि या असल्या भूलथापाला आमच्या माता भगिनी बळी पडतात आणि नंतर त्याचा पश्चाताप होतो। तरी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, त्या ठिकाणी जात धर्म न बघता अशा पद्धतीची भोंदूगिरी करून लोकांना फसवण्यावरती जो सोशल मीडियावरती व्हिडिओ फिरत आहे त्याच्यावरती ताबडतोब कारवाई करून प्रतिबंधात्मक करावी। भोंदूगिरीला बळी न पडता समाजात हा चाललेला प्रकार जितक्या लवकर मोडून पाडता येईल तितक्या लवकर मोडून पाडायचा महिलाच करू शकते आणि अशा भूलथापांना आपल्या समाजानं पण बळी पडू नये आणि कुठल्याही जाती धर्म न मानता या भोंदू बाबाला जितक्या लवकर चाप बसवता येईल तितक्या लवकर चाप बसवण्यात यावा। लोकशाही मराठीनं सर्वात आधी या चुटकीवाल्या भोंदू बाबाची बातमी दाखवत त्याच्या कृत्याचा पर्दाफाश केला। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या भोंदू बाबाचा शोध सुरू केलाय। चुटकीवाला भोंदू बाबा आता पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।